पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली। अल्पवयीन मुलाचा अजून एक व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। व्हिडिओत अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आताची मोठी अपडेट आहे। व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालं। एक व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। अल्पवयीन मुलाचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। व्हिडिओत अल्पवयीन मुलगा हा गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। हा दुसरा व्हिडिओ आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, पुणे हिट अँड रन प्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत। त्यातच आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलाय। अल्पवयीन मुलाचा ड्रायव्हिंग करतानाचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। काय सांगाल या व्हिडिओबद्दल सविस्तर? हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? कारण हा व्हिडिओ जो आहे तो आदल्या दिवशीचा आहे। ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी या अल्पवयीन आरोपीचा कॉलेजमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम होता आणि त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी जात असताना हा आरोपी पोर्शो कार घेऊन गेला होता। आपण या सगळ्या सीसीटीव्ही मध्ये बघू शकतो की हा गाडी जो आहे तो स्वतः चालवत होता आणि त्या गाडीतून ड्रायव्हरच्या बाजूने उतरतानाचा सगळा व्हिडिओ आहे। अल्पवयीन जो आरोपी आहे त्याने ही सगळी पोर्शो कार अनेक दिवसापासून ती कार चालवत होता आणि त्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी पहाटे म्हणजेच रविवारी पहाटे अपघात झाला, म्हणजे शनिवारचा हा सगळा सीसीटीव्ही फुटेज आहे। खरं तर याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होते की आरोपीच गाडी चालवत होता का दुसरा कोणी, परंतु आपण या व्हिडिओमधून स्पष्ट बघतोय की हा जो अल्पवयीन आरोपी आहे यांनीच ही पोर्शो कार चालवलेली आहे। त्याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा अल्पवयीन आरोपी पोर्शो कार चालवत होता, हे यातून स्पष्ट होतं। कारण नक्की चंद्रशेखर, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, त्या संदर्भात काही माहिती आहे? नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो पुण्यातील विमाननगर परिसरातील आहे आणि याच परिसरामध्ये या आरोपीचं कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये गॅदरिंगचं कार्यक्रम होतं। त्या ठिकाणी सर्व त्याचे मित्र आहेत ते जमलेले होते। त्या कार्यक्रमामध्ये अनेक जे आहेत या विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि या कार्यक्रमासाठीच हा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी त्याची पोर्शो कार जी महागडी आहे ती घेऊन आला होता। ती पोर्शो कार स्वतः चालवत होता आणि ती कार चालवतानाच हा सगळा फुटेज आहे। सीसीटीव्ही मध्ये आपण बघू शकतो की कार थांबल्यानंतर आरोपी उतरत आहे, ड्रायव्हरच्या बाजूने उतरत आहे। कारण नक्की चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। आणखीन एक व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे अपघात होण्याच्या एक दिवसाआधीचाच हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळली आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली। अल्पवयीन मुलाचा आणखीन एक व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालंय। अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालंय। कॉलेजच्या गॅदरिंगच्या ठिकाणचा हा व्हिडिओ, विमाननगर परिसरातला हा व्हिडिओ। विशेष म्हणजे अपघाताच्या केवळ एक दिवसाआधीचाच हा व्हिडिओ आहे। म्हणजे याआधीही या अल्पवयीन मुलाने पोर्शे कार अनेक वेळा चालवली असं यावरून सिद्ध होतंय। त्यातच हा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय लोकशाही मराठीवरती, ज्यामध्ये दिसतंय की आरोपी वेदांत अग्रवाल याने याआधी देखील पोर्शे गाडी चालवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।